काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच महिन्यांनी म्हणण्यापेक्षा साधारणतः वर्षभराने का होईना, 1 वर्ष झालं असेल, मी कुठल्याही प्रकारचं विवेचन दिलं नाही। आपलं गुरुचरित्र चालू होतं, ते गुरुचरित्र सुद्धा थांबलं गेलं। माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे, माझ्या साधनेमुळे, माझ्या अनुष्ठानामुळे आणि माझ्या सतत फिरतीमुळे गुरुचरित्रावरचं विवेचन थांबलं गेलं होतं। साधारणतः आपण 36 अध्यायापर्यंत आलो होतो आणि ते गुरुचरित्र मी आता पूर्ण करणार आहे। एका दिवसात नाही, घाबरू नका। ज्याप्रमाणे माझ्या पद्धतीने मी सांगतो त्याच पद्धतीने मी गुरुचरित्र पूर्ण करणार आहे। 36 अध्यायापासून सुरुवात करणार आहे आणि गुरुचरित्र पूर्ण करेन। काही साधकांनी मला वैयक्तिक मेसेज करून, फोन करून अधिक महिन्याविषयी बोला, अधिक महिन्याविषयी बोला, याबद्दलही बरंच काही सांगितलं। पण खरं सांगतो, माझा कार्यक्रम फार काही मोठे असतात असं नाही। मुळात माझी वैयक्तिक साधना याच्यामुळे मला वेळ मिळत नाही आणि साधनेमुळे माझी इच्छा असून सुद्धा मी विवेचन देऊ शकत नाही। असो, उद्यापासून मी गुरुचरित्र चालू करणारच आहे। पण आज अधिक महिन्याविषयी बोला असं बऱ्याच जणांनी सांगितलं। मूळतः अधिक महिना हा संपत आलेला आहे, म्हणजे 15 दिवस जवळजवळ, आता आज द्वादशी आहे म्हणजे पौर्णिमेला साधारणतः 15 दिवस पूर्ण होतील, 15 दिवस राहिले। 15 दिवसाबद्दल काय सांगावं? मुळात अधिक महिना हा हिंदू पंचांगानुसार दर 32 म्हणजे 32.5 महिन्यानंतर, म्हणजे 32 महिने आणि 5 दिवसानंतर, म्हणजे सुमारे 2 वर्ष आणि 8 महिन्यांनी हा अतिरिक्त असा चंद्र महिना येतो आणि त्यालाच अधिक महिना असं म्हणतात किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात किंवा जुने लोक त्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात। आता चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यांच्यातील ताळमेळ राखण्याकरता हा महिना आहे। अधिक महिन्याबद्दलचं सविस्तर खगोलशास्त्राप्रमाणे चंद्राच्या गतीवर, म्हणजे चंद्रमासावर, आणि ऋतू सूर्याच्या गतीवर, म्हणजे सौर वर्षावर, असा हा आधारित अधिक महिना आहे। एक लक्षात ठेवा, एक चांद्र वर्ष सुमारे 354 दिवसांचं असं असतं।
आणि एक सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. आता या दोन्ही वर्षामध्ये दरवर्षी साधारणतः 11 दिवसांचा फरक पडतो, हे लक्षात ठेवा. कारण चांद्रवर्ष हे 354 दिवसाचं आहे आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचं आहे. म्हणजे साधारणतः हा 11 दिवसाचा फरक आहे. आणि या 11 दिवसांचा फरक हा फरक भरून काढायचा आहे. म्हणून एक अतिरिक्त महिना जोडला जातो. याला अधिक महिना असंही म्हणतात. आता याला मी सौर वर्ष चांद्र वर्ष या पद्धतीने सांगितलं, पण याला धार्मिक महत्व आहे. पुरुषोत्तम मास म्हणजे भगवान विष्णूंची उपासना. हा महिना भगवान विष्णू, नारायण, श्रीकृष्ण यांना हा महिना समर्पित केलेला आहे. या काळात दान धर्म करावा. या काळात केलेलं दान, केलेला जप, केलेले उपवास, पूजापाठ याचं जे फळ आहे ते अनेक पटीने मिळतं, हे लक्षात घ्या. अशी श्रद्धा आहे. सात्विक आहार या महिन्यात मांसाहार टाळून सात्विक अन्न ग्रहण करावं. मग या महिन्यात काय करू नये आणि काय करावं याच्या अनेकांना प्रश्न पडलेले असतात. या महिन्यात करण्यासारखं पहिलं म्हणजे दानधर्म. आता दानामध्ये सर्वश्रेष्ठ अन्नदान हे लक्षात ठेवा. दक्षिणा दानापेक्षाही, भूमी दानापेक्षाही, सुवर्ण दानापेक्षाही, गोदानापेक्षाही सर्वश्रेष्ठ अन्नदान आहे. आता तुम्ही म्हणाल सर्वश्रेष्ठ अन्नदान आहे. हो, मी तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण देतो. समजा उद्या एखादा ज्ञानसंपन्न ब्राह्मणाला तुम्ही बोलवलं आणि 51 रुपये दक्षिणा दिली. तो ब्राह्मण काय म्हणेल? मला एवढ्या लांब बोलवलं, माझा आदरात इच्छे केलं, देऊन देऊन 51च दिले. 101 दिले असते तर काय झालं असतं? 101 दिले तो 501 दिले असते तर काय झालं असतं? 501 दिले 1100 दिले असते तर काय झालं असतं? म्हणजे त्याची इच्छा ही वाढत जाते. पण त्याच ब्राह्मणाला तुम्ही जेवायला बोलवलं म्हणजे अन्नदाना करता, त्याला जेवायला वाढलं. तुम्ही काय लाडू केले असतील, एक लाडू वाढला, दुसरा वाढला, तिसरा वाढला तर त्याचं पोट पूर्ण भरलंय. तरी आग्राणी चौथा वाढला. 5वा वाढताना तो काय म्हणतो? बाई, तुमचं अन्न आणि तुमचं लाडू तुमच्या पाशी ठेवा, मला नको आता. का तो असं म्हणेल? 6वा वाढला तर काय होईल? नाही म्हणणार. म्हणजे आत्म्याची तृप्ती ही अन्नदानामध्ये आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं दान या महिन्यामध्ये अन्नदान करावं, तीर्थयात्रा कराव्या, व्रत करावी, सद्गुरूंनी दिलेला जप करावा, आपण केलेल्या चुकांची क्षमा मागावी, तीर्थयात्रा कराव्यात, व्रत करावीत. बरं, या महिन्यामध्ये थोडक्यात काय करावं हे सांगितलं.
पण या महिन्यामध्ये काय करू नये याचाही जरा विचार करावा लागेल. तर नवीन या महिन्यामध्ये तसं नवीन काहीच करू नये. लग्न करू नये, मुंज करू नये, वास्तुशांत किंवा नवीन घर वाहन खरेदी करणे यासारखी शुभ किंवा नवीन कार्याची सुरुवात करणं वर्ज म्हणजे करू नये. धोंड्याचा महिना हा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम मराठवाड्यात जावयाचं पूजन, पश्चिम महाराष्ट्रात या महिन्याला सर्वात जास्त करून धोंड्याचा महिनाच म्हणतात. या महिन्यात लेकीला आणि जावयाला घरी आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला जातो. जावयाला वाण म्हणजे भेट वस्तू दिली जाते. आता यामध्ये 33 हे सौर वर्ष आणि चांद्र वर्ष याच्या हिशोबाने सांगतो की 33 या शब्दाला, या आकड्याला महत्व आहे. म्हणून 33 अनरसे, 33 बत्तासे, 33 या प्रकारात मुळात 33 या प्रकारात सगळ्या वस्तू 33 नाही, तर मुळात सछिद्र याला छिद्र आहे. अनर्शांना बघा, बत्ताशांना बघा, छिद्र आहेत. अशा 33 वस्तू म्हणजे सच्छिद्र मिठाई देण्याची परंपरा या महिन्यामध्ये आहे. या महिन्यामध्ये सर्वात जास्त माझ्या मते दान धर्म हे तर करावंच, पण जेवढी जमेल, जेवढी शक्य असेल तेवढी साधना या महिन्यामध्ये करावी. हे लक्षात घ्या. या महिन्यामध्ये साधनेला प्रचंड महत्व आहे. त्यामुळे आपला जप, अनुष्ठान, पारायण हे सगळं या महिन्यात करावं. तसं या महिन्याचं बोलण्यासारखं भरपूर आहे, मी सांगतो ना. पण जवळजवळ हा महिना आता अर्धा गेलेला आहे. पण या उर्वरित अर्ध्या महिन्यामध्ये आपण अनुष्ठान करा, जपजाप्य करा. जावयालाच दान दिलं पाहिजे असं नाही. विप्राला, ब्राह्मणाला तुम्ही वाण देऊ शकता, ब्राह्मणाला दान देऊ शकता, ब्राह्मणाला भोजन देऊ शकता. बर, भोजनाच्या बाबतीत प्रत्येक ब्राह्मणाला म्हणजे फक्त ब्राह्मणालाच भोजन दिलं पाहिजे असं नाही. कारण आत्मा हा परमात्मा आहे. आत्म्याला भोजन देऊन त्याचा आत्मा संतुष्ट करणं याच्या इतकं महत्वाचं पुण्य कुठलंही नाही. म्हणून अन्नदान करण्याकरता ब्राह्मणच पाहिजे. तुम्ही अन्नदान कोणालाही करू शकता. उर्वरित 15 दिवसात दान धर्म, अनुष्ठान, व्रतवैकल्य जे काही तुम्हाला शक्य असेल ते करा. परमात्मा भगवान गोपाल कृष्ण नारायण तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण करो. सद्गुरूंची तुमच्यावर प्रचंड कृपादृष्टी हो, ही मी सदिच्छा व्यक्त करतो. हा अधिक मास श्रीकृष्णाचा आहे. म्हणून श्रीकृष्णाचा जाता जाता एक श्लोक म्हणतो. आधी देवकीच्या कुशी उपजला, वाढे यशोदा घरी.
माया जाणून पुतने वधिले गोवर्धना उद्धरी कंसा मागून कौरवास वधून कुंती सुता रक्षित व्यासे भगवते रसाळ लिहिले ते श्रीकृष्ण लीलामृत. आता काही जण म्हणतील की काका तुम्ही हाच श्लोक का निवडला, तर याच्यामध्ये भागवताचं पण वर्णन आहे. ज्या व्यासांनी भागवत लिहिलं, या महिन्यामध्ये भागवत सप्ताहाला सुद्धा फार मोठं प्राधान्य आहे आणि श्रीकृष्ण लीलामृताला पण प्राधान्य आहे. म्हणून व्यासे भगवते रसाळ लिहिले ते श्रीकृष्ण लीलामृत. परमात्म्याची नितांत सेवा करा, एवढं एकच या दिवशी माझं तुम्हाला सांगणं आहे. उद्यापासून आपल्या गुरुचरित्राच्या 36व्या अध्यायापासून विवेचनास सुरुवात होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.